महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचाराचा भव्य शुभारंभ केलाय। मॉडेल कॉलनी येथील विघ्नहर्ता गणपती मंदिरात दर्शन घेत उमेदवारांनी गणपती बाप्पाच्या चरणी आपले परिचय पत्रक अर्पण केले। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवत मशाल या पक्ष चिन्हावर निवडणूक रणधुमाळीत उतरण्याची तयारी दाखविली। या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते दत्ता नाना गायकवाड, प्रभागातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मॉडेल कॉलनी पासून प्रचाराला सुरुवात होताच अनेक महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले। मशाल हाती घेत कार्यकर्ते व समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि प्रचारमय वातावरण निर्माण झाले। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चित्रा मुकुंद ढिकले, भारती संजय पंढरीनाथ ढिकले आणि प्रशांत अंबादास भालेराव हे उमेदवार प्रभाग 18 मधून निवडणूक लढवित आहे। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नवे, सक्षम आणि काम करणारे नेतृत्व या ठाम विश्वासासह हे उमेदवार मतदारांच्या दारात पोहोचले असून नव्या चेहऱ्याला एक संधी द्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले। प्रचार फेरी दरम्यान मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, श्रीकृष्णनगर, MCB कॉलनी, त्रिवेणी पार्क ते राजेश्वरी चौक या परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला। प्रभागातील रखडलेली विकास कामे, पाणी पुरवठा, रस्ते, नागरी सुविधा तसेच भविष्यातील सर्वांगीण विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या प्रचार फेरीला हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। सामाजिक कार्य, मूलभूत सुविधा, रस्ते व पाणी पुरवठ्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे नागरिकांनी कौतुक केले। महिला सक्षमीकरण, विविध शासकीय योजना व विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या भूमिकेमुळे युवक वर्गाकडूनही उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून आले। महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक 18 मध्ये मशाल पेटवत प्रचाराला चांगलाच वेग दिला असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र व निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। प्रभाग क्रमांक 18 च्या वतीने आज या ठिकाणी प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार हे तिन्ही उमेदवार माझ्या सोबतमध्ये आहे आणि आज या प्रचाराला आज रविवार असल्यामुळे सर्व लोक भेटतील, मतदार भेटतील या हेतूने या ठिकाणी सुरू झालेला आहे। एकंदरीत जर आपण नाशिक महानगराचं चित्र बघितलं तर अतिशय स्पष्टपणे लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आहे। तिचं कारण असं की याच्या अगोदर जी काही निवडणूक झाली होती 8 वर्षापूर्वी, त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अनंत कानडे मैदानाच्या सभेमध्ये असं सांगितलं की मला सत्ता द्या, मी नाशिक दत्तक घेतो। लोकांनी विश्वास टाकला, त्यांना सत्ता दिली, परंतु सत्ता घेतल्यानंतर मात्र नाशिककडे दुर्लक्ष केलं गेले। आज नाशिकची अवस्था अतिशय वाईट आहे। आपण जर बघितलं रस्त्याला खड्डे पडलेले आहे, सर्वसामान्य लोकांना खड्ड्याचं आंदोलन करावं लागतं। या शहरामध्ये नवीन उद्योग या ठिकाणी कुठले आलेले नाहीये। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी वाढलेली आहे, गुंडा राज सुरू झालेला आहे। त्याच्या विरुद्ध शिवसेना आणि मनसेने मोर्चा काढला, त्यावेळी कुठेतरी पोलीस खात्याने त्याची दखल घेतलेली आहे आणि म्हणून सर्वसामान्य लोकांचा कौल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बरोबर आहे। त्यामुळे या प्रभागातले हे तिन्ही शिलेदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। आमच्या उमेदवार आहेत चित्राताई ढिकले, प्रशांत भालेराव आणि संजयजी ढिकले। तर ह्या सर्व उमेदवारांना, कारण सगळे हे होतकरू उमेदवार आहेत, आपल्यासाठी मदत करणारे आहे। चित्राताई तर मला असं वाटतं की आमच्या प्रत्येकीच्या इथे आसपास परिसराच्या प्रत्येकाची भगिनी, मैत्री आणि खरोखर इतकं चांगलं व्यक्तिमत्व आहे। ती एक कलाकार आहे। मला माहिती आहे की ज्या कुठलंही तिने काम हाती घेतलं तर ते काम ती इतकं व्यवस्थितपणे पार पाडते। तसं आज तिने हे मोठं कार्य हाती घेतलेलं आहे आणि ती निश्चित
म्हणजे सांगायलाच नकोय, कारण तुम्ही त्याच कळकळीने इथे आलेले आहे. सगळे हे कळकळीचेच आहे, पण आपल्या आत्मस्वकीयांना, मित्र परिवाराला, परिसराला सगळ्यांना जागृत करा आणि योग्य असाच उमेदवार नाशिक महानगरपालिकेत जाऊ द्या. आणि प्रशांत भाऊ, आपले संजय भाऊ झाले, आपल्या चित्राताई झाल्या, यांना प्रचंड मताने विजयी करू अशी मी आज आश्वासन देते. आणि आजच त्यांना गुलाल भेटला आहे असं मी माझ्या इच्छेने आणि सर्वांच्या सहखुशीने सांगते की आजच त्यांना गुलाल भेटलेला आहे. आज या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रभाग 18मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सगळेजण खूप आनंदी आहे की इतके चांगले उमेदवार त्यांना मिळाले आहे, कारण त्यांनी ठरवलेले हे उमेदवार आहे. आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज हा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आदरणीय आमचे दत्ता नाना असो किंवा आदरणीय आमचे जे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक असो, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही पण आमचे बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक आहेत, सगळ्यांनी इथे उपस्थिती लावली आणि अतिशय कार्यक्रमाला शोभा आणली. आणि हा टेम्पो आमचा शेवटपर्यंत राहणार आहे आणि विजय मला वाटतं आमचाच होणार आहे. अरे कोणी कितीही येऊ द्या समोर, खुशाल विजयी होईल फक्त आमची मशाल, विजयी होईल फक्त आमची मशाल. आज प्रभाग क्रमांक 18मधील आम्ही तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा नारळ येथे फोडलेले आहे. आमचे आदरणीय माझे मार्गदर्शक दत्ता नाना गायकवाड, दिनकर आप्पा, रत्न नाना, संतोष भाऊ, विक्रम दादा यांनी सगळ्यांनी मला जो सहकार्य केलं, अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. नारळ फोडलेला आहे आणि असाच टेम्पो आम्ही हा शेवटपर्यंत चालू ठेवू आणि आमचे तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून आणू. मशाल या चिन्हावर तुम्ही सगळ्यांनी बटन दाबून विजयी करा. रॅली आम्ही आता पूर्ण प्रभागात रॅली आम्ही नेणार आहोत. सर्वांनी असंच सहकार्य शेवटपर्यंत आमच्यावर राहू द्या. थांबतो. जय महाराष्ट्र. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्हा तिघा उमेदवारांनी इथे उमेदवारी मिळाली. माननीय उद्धवसाहेब ठाकरे व आदित्यसाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जनतेने आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा आणि मतदानाच्या दिवशी कोणी आपल्याला किती जरी आम्ही दाखवलं तर ते आमिषाला बळी पडू नये अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.